नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेने व्हेनेझुएलात जे केलं, त्याचे जे पडसाद आहेत, ते इथून पुढच्या राजकारणामध्ये वर्षानुवर्ष गाजत राहणार आहे. आणि याचं कारण स्पष्ट आहे, की आज व्हेनेझुएलावरती ही पाळी आलेली आहे. उद्या पाळी कोणाची असणार आहे? कदाचित माझ्या देशावरती ही पाळी येणार नाही ना, ही चिंता आज जगामधल्या प्रत्येक देशाच्या नागरिकाला सतावते आहे. मग ते भारतीयांना सुद्धा सतावत असली तर नवल नाही. आणि त्याचं कारण असं आहे, की अनेक घटना आपल्या आजूबाजूला अशा घडत असतात, की ज्याचा आपल्याला धागा-दोरा मिळत नाही. इथे नेमकं काय झालेलं होतं? असे प्रश्नांचं काहूर आपल्या मनामध्ये असतं, परंतु त्याची कोणी सरळसोट उत्तरं देऊ शकत नाही. कुठे ना कुठेतरी आपण काहीतरी अंदाज मानतो, की कदाचित हे असं झालेलं असू शकतं. कदाचित ते झालेलं असू शकतं. पण त्याच्यासाठी एक तार्किक संगती ठेवून आपण काही विचार करत असतो. परंतु त्याच्यासाठी तुम्ही म्हणाल, की "दाखवा मला पुरावा." तर तो पुरावा नाही देता येत असतो आणि तो पुरावा देता येत नसतो कारण पडद्याआड सूत्र हलवणारी मंडळी उपस्थित असतात. ते म्हणतात ना, जशा त्या मूक बाहुल्या ह्या फिरतात आणि त्यांना त्यांचे हात-पाय ओढणारे, त्यांचे हावभाव कंट्रोल करणारी मंडळी वेगळीच असतात. तशीच ही परिस्थिती आहे थोडीफार. आणि त्याचं प्रत्यंतर जे आहे, प्रात्यक्षिक जे आहे, ते आपण अनेक वेळा भारतात बघतो. हल्ली म्हणजे अगदी जुलै महिना आज जानेवारी महिना झाला म्हणजे 6 महिन्यापूर्वी या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट, उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिलेला आठवतंय का तुम्हाला? तो राजीनामा जेव्हा दिला तेव्हा एक प्रचंड आश्चर्याची लाट आलेली होती, की अरे धनखडनं का बरं राजीनामा द्यावा लागला? कारण त्या वेळेपर्यंत, त्या क्षणापर्यंत तुम्हाला आणि मला अंदाज नव्हता. की काय होतंय आणि काय होत नाहीये. कुठल्या परिस्थितीत धनखड यांनी राजीनामा दिला. बरं असं सांगितलं गेलं, की त्यांना पक्षातून सांगितलं गेलं म्हणून म्हणजे त्यांच्या अवती-भोवती काही लोक त्यांना भेटून गेले, अर्थात रुलिंग पार्टीचे आणि त्यांना दाखवून दिलं म्हणजे अनेक रुलिंग पार्टीचे जे सांसद होते त्यांना एका विशिष्ट केबिनमध्ये बोलवलेलं होतं. मग तिथे काही सह्या गोळा केल्या आणि त्या सह्या सगळ्या झाल्यानंतर मग धनखडना म्हणे एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं, की ह्या सह्या तुमच्यासाठी तयार आहेत म्हणून. आणि ते ऐकल्यानंतर धनखड यांनी तातडीने ठरवून टाकलं. रात्री 8च्या दरम्यान काहीतरी त्यांनी राजीनामा दिला आणि इतकंच नाही, तर ते पत्र जे आहे ते प्रसिद्धीला सुद्धा दिलेलं होतं. हा सगळा जेव्हा घटनाक्रम घडला, त्यावेळेला तुम्ही आणि मी बुचकळ्यात पडलेले होतो. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य धनखडांच्या तोंडी घालणारे काही लोक निघालेले होते. ते खरं का खोटं माहीत नाही, कारण धनखड हे अजून सुद्धा हाताची घडी तोंडावर बोट घेऊन बसलेले आहेत. त्याच्यामध्ये वारंवार चंद्राबाबूंना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी संपर्क साधा म्हणून मेसेज का देत होते धनखड? ही सगळी ज्याला व्हील्स विथिन व्हील्स विथिन व्हील्स म्हणतात ना, सगळ्या गुलदस्तामधल्या गोष्टी आहेत. आता ज्यावेळेला व्हेनेझुएलामध्ये एक घटनाक्रम घडला, की तिथे अमेरिकेची हेलिकॉप्टर्स गेली आणि त्यांनी तिकडच्या एका राष्ट्रपतीला उचलला आणि न्यूयॉर्कमध्ये आणून ठेवला. त्याच्यावरती गुन्हे दाखल केले गेले. बरं. लोक जे तिथे गेले, तिथे म्हणे काही जण म्हणतात प्रतिकार केला. त्याच्यामध्ये जे क्युबाचे बॉडीगार्ड्स होते ते सगळे मारले गेले. मधुरोंना कोणी वाचू शकलं नाही आणि मधुरो हे न्यूयॉर्कपर्यंत जाऊन पोहोचले. अनेक जण सांगतात, की काहीतरी सेटिंग आहे म्हणून. म्हणजे मधुरोंनी सुद्धा कुठे काहीतरी तडजोड केलेली असू शकते, असं सांगणारेही लोक आहेत. असू शकतं काही कारण आजच्या घडीला आपल्याला अंदाज येत नाहीये. आपण फक्त चाचपडत या गोष्टी बघतो आहोत. मनामध्ये शंका ही झाली मित्रांनो, की असंच काही भारतामध्ये घडलं असतं तर? म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारे हेलिकॉप्टर्स येतात आणि मग तुमच्या राष्ट्रपतीला घेऊन जातात. कदाचित हे नाट्य नसतं घडलं. हे नाट्य घडलं नसतं. पण कल्पना करा, की या देशामध्ये
राष्ट्रपती उपलब्ध नाहीये. अशी पाळी आली असती तर आता ही पाळी जी आहे ती अनेक प्रकारे येऊ शकते. आपल्या राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू ह्या देशाबाहेर प्रवास करतात, देशात प्रवास करतात. त्याच्या दरम्यान अनेक गोष्टी होऊ शकतात. आणि जर का असा राष्ट्रपती अवेलेबल नसेल तर काय होतं? तर व्हेनेझुएलामध्ये म्हणे त्यांच्या सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की उपराष्ट्रपतींनी शपथ घ्यावी म्हणून आणि त्यानुसार डेल्सी रॉड्रिगेज ह्या सत्तेवर आलेल्या आहेत आणि त्यांनी ताबडतोबीने पहिल्यांदा जाहीर काय केलं, वी आर रेडी टू वर्क विथ द मॅन. आता आपल्याकडचा विचार करून बघा तुम्ही, की समजा राष्ट्रपती नाहीये. आपल्याकडे घटनेनुसार राष्ट्रपती नसतील तर उपराष्ट्रपती हा ऍक्टिंग प्रेसिडेंट नसतो, तोच प्रेसिडेंट होतो घटनेनुसार. तो ज्या ज्या कारवाया करेल त्याला प्रेसिडेन्शियल शिक्कामोर्तब म्हणतात. आणि असा बनलेला जो प्रेसिडेंट आहे तो पंतप्रधानाला सांगू शकतो की लोकसभेमध्ये तुझं बहुमत सिद्ध करणं. तू अल्पमतात आहेस, बहुमत सिद्ध. हे सांगितल्यानंतर काय काय होईल कल्पना करा. एकदा पारडी पलटली ना, पारडी पलटली की माणसं पलटू शकतात. कारण त्यांना स्वतःला वाचवण्यामध्ये सुद्धा रस असतो. अनेक जण असतात अशी की जी पलटू शकतात. एक आणि दोन नाही मित्रांनो. कारण पूर्वाश्रमीच्या काळामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे त्याचा कच्चा चिठ्ठा जो आहे तो कच्चा चिठ्ठा तुमच्या आणि माझ्याकडे नाहीये केली, पण तो संबंधितांच्या हातामध्ये जरूर आहे. संबंधितांच्या हातामध्ये असतो. कल्पना करा तुम्ही की मला वाटते एक केस घडली अदानींवरती. एक न्यूयॉर्क मध्ये खटला भरला गेला गौतम अदानींवरती. काय तर त्यांच्या कंपनीचे अधिकारी हे सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाच देऊ पाहत होते, बरोबर. आणि त्याच वेळेला अमेरिकेने तो जो काही खटला भरला त्याच्यामध्ये काही संभाषणं जी आहेत त्याचे जे डिटेल्स आहेत, तपशील आहेत, ते कोर्टामध्ये सादर केलेले होते. हे तपशील जेव्हा कोर्टामध्ये सादर केले गेले तेव्हा आलेल्या बातम्या महत्वाच्या होत्या की अशाच प्रकारचे जी संभाषणं आहेत ही संभाषणं ही अमेरिकेच्या सूत्रांना कशी मिळाली, त्यांना त्याचे डिटेल कसे मिळाले. कारण गौतम अदानींचे अधिकारी हे सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत होते. लक्षात घ्या, सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत होते. बरं, ही सरकारी अधिकारी जी मंडळी आहेत ती मंडळी कुठल्या राज्यातली होती, ते राज्य सरकारचे अधिकारी आणि ते अर्थातच गैर भाजप राज्यांमध्ये झालेले हे व्यवहार आणि त्याच्यावर आधारित हा खटला होता. तेव्हाच मी एक प्रश्न विचारलेला होता की यांनी जर का अशा प्रकारे ही संभाषण मिळवली असतील तर मग त्यांच्याकडे आणखी कोणाकोणाची संभाषणं आहेत आणि त्याच्यामध्ये भाजपाचे लोक आहेत का, थेट भाजपाचे नसतील तर भाजपला समर्थन देणाऱ्या पक्षाचेही लोक असेच त्याच्यामध्ये आहेत का, हा प्रश्न निर्माण झालेला होता. आणि हे जे प्रश्न आहेत हे हवेतले प्रश्न नसतात. तेव्हा लक्षात घ्या की जर का बहुमत पुन्हा एकदा सिद्ध करा म्हणून जर का तुमच्यावरती निर्णय लादला गेला असता तर काय झालं असतं, कल्पना करा. तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या हवेतल्या गोष्टी नसतात. कारण तुम्ही आणि मी जो विचार करतो ना तो कायद्याच्या सीमेमध्ये राहून, कक्षेमध्ये राहून विचार करतो की नाही 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 हे तर असं आहे. मग ते कसं काय होणार, मोदी सरकार पडूच शकत नाही. हे तुमचं आणि माझं गृहीतक आहे. हेच गृहीतक उद्धव ठाकरेंचं सुद्धा होतं एक का. त्यांनी कधी ही कल्पना केलेली नव्हती की माझाच पक्ष फुटू शकतो म्हणून. त्यांनी कल्पना केली नाही तरी ती परिस्थिती तर आली आणि त्यांना सामोरं सुद्धा जावं लागलं. मग अशीच परिस्थिती
भाजप समर्थकांवर आली तर ती येणारच नाही हे तुमचं आणि माझं गृहीतक आहे. पण परिस्थिती बदलती असते. आणि ती कशी बदलते? एक जो गावगुंड असतो ना, मी काल परवाच्याही व्हिडिओमध्ये म्हटलं, की तो गावगुंड असतो, तो तुमच्या घरासमोर येऊन उभा राहतो आणि सांगतो, "घर खाली करा, हे घर माझं आहे" म्हणून. आणि तुम्हाला निमूटपणे घर खाली करून बाहेर पडावं लागतं. तशी अवस्था मधुरांची झाली होती की नाही सांगा मला? तेव्हा त्या गावगुंडाला थांबवणारी कुठलीही कायदेशीर यंत्रणा काम करत नसते. कारण त्याचा शब्द हा अंतिम शब्द तिकडे असतो आणि जर का तो मानला नाही, तर आपल्याला भीषण, भीषण परिणामांना सामोरं जावं लागेल हे जेव्हा त्या घरमालकाला माहिती असतं, तेव्हा तो निमूटपणे घर खाली करत असतो. जे घडलं व्हेनेझुएलामध्ये हे थोडंसं अशाच पद्धतीचं घडलं. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, की हे इथे घडलं नसतं असं नाही. एक धनखड आपण बाजूला काढलेत खरे. तुम्ही आता परत म्हणाल, "ठीक आहे, आता धनखड तर गेले ना मॅडम, मग आता काय तुम्हाला शंका आहे?" तेव्हा अजून एक कुठला असाच धनखड या सगळ्या यंत्रणेमध्ये कुठे बसलेला नाही, त्याची तुम्ही आणि मी हमी देऊ शकतो का मित्रांनो? आपण एकच काम करू शकतो. आपण सावध राहावं. जो पक्ष महत्वाचा पक्ष आहे, पक्ष म्हणजे बाजू, जी न्यायाची बाजू आहे ती आपल्याला माहिती आहे. अन्यायाची बाजू असते ना, तिला कोणी रोखत नसतं. तिला कुठला कायदा रोखत नाही. तिला कुठली अब्रू रोखत नाही. तिला कुठली नीतिमूल्य रोखत नसतात. रोखतात सगळी आपल्याला. कारण आपण नीतिमत्ता मानतो, आपण नीतिमूल्य मानतो, आपण कायद्याचं राज्य मानतो. हे सगळं आपल्यासाठी आहे. आणि आपण या आपल्या नियमांमधून त्या परिस्थितीकडे बघत असतो. आणि म्हणून छे ह्याच्या पलीकडे काही होणार नाही, असं आपण गृहीत धरतो. पण ते म्हणतात ना, बुद्धिबळाचा जो पट आहे, त्याच्या 64 घरांच्या पलीकडची घरं जे लोक सांभाळतात, त्यांचे हिशोब आपल्याला कळत नसतात. ते कधीतरी असे व्हेनेझुएलाच्या निमित्ताने, मदुरोंच्या निमित्ताने आपल्याला येतात आणि अशा टिचक्या मारून जातात. जागा राहा, जागा राहा, जागा राहा. चॉईस तुमचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.